नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहत आहात लोकशाही मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील संत सावता महाराज गणेशोत्सव मंडळाने यावर्षी समाजाला प्रेरणा देणारा देखावा साकारलाय. मंडळ परिसरात वेगवेगळे जनजागृती करणारे फलक लावले आहेत. यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांमध्ये जनजागृती होत असून सामाजिक संदेश जातो. आंबेगाव मधली दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय. आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील संत सावता महाराज गणेशोत्सव मंडळाने यावर्षी समाजाला प्रेरणा देणारा देखावा साकारला आहे. मंडळ परिसरात वेगवेगळे जनजागृती करणारे फलक लावले आहेत. यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांमध्ये जनजागृती होत असून सामाजिक संदेश जातो. गोरेगावातील कांबळे परिवाराने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पाचं मोठ्या उत्साहात स्वागत केलंय. यंदा लाडक्या गणपती बाप्पांसाठी श्री स्वामी समर्थांची थीम साकारण्यात आली. हे दृश्य आपण पाहतोय. गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय. गोरेगाव मधील कांबळे परिवाराने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पाचं मोठ्या उत्साहात स्वागत केलंय. यंदा लाडक्या गणपती बाप्पासाठी श्री स्वामी समर्थाची थीम साकारण्यात आली. महाराष्ट्रातच नव्हे तर 7 समुद्रापार असलेल्या बेल्जियममध्येही गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून बेल्जियममध्ये गेलेले मराठी कुटुंब आजही गणेशोत्सवाची परंपरा जपत आहेत. मुंबईतील संदीप काळे बेल्जियममध्ये ढोल पथकाच्या माध्यमातून तर चंद्रपूरमधील गौरव भोयर घरगुती गणपतीच्या माध्यमातून मराठमोळा गणेशोत्सव सण साजरा करतात. सामाजिक ऐक्य जपत अनेक गणेश मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्यापैकीच कोल्हापुरातील बाबू जमाल तालीम मंडळ या मंडळाच्या वतीने सामाजिक एकोपा जपत हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. कोल्हापुरातील हजरत पीर बाबू जमाल कलंदर दर्ग्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर असणाऱ्या गणेशाची बाबू जमाल तरुण मंडळाचे कार्यकर्ते आरती करतात. ही परंपरा कित्येक वर्षापासून अविरत जपली जाते. इकडे बघू ना, तिकडे बघा. बाबूजमाल तालमीमध्ये आपण पीर पंजा, मोहरम तसंच गणेशोत्सव एकत्रित साजरा केला जातो. आणि जयवंतराव कसबेकर आमचे जे ज्येष्ठ आमचे सदस्य त्यांनी सुरुवातीला बरेच वर्षामागे 33 वर्षापूर्वी एका हॉलमध्ये पीर पंजा व गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. व हा संदेश देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे की माणुसकी हाच धर्म. बाबू जमाल दर्गा हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे. आपल्या महाराष्ट्रात संपूर्ण जगामध्ये याची आख्यायिका आहे. या ठिकाणी सर्व धर्माचे भाविक येतात आणि या ठिकाणी नतमस्तक होतात. कोणत्याही समाजाचा व्यक्ती या ठिकाणी आल्यानंतर बाबू आणि जमाल हे 2 व्यक्ती आहेत, हे 2 संत आहेत. यांना नतमस्तक होण्यापूर्वी श्री गणेशाला नमस्कार केल्याशिवाय आज जात नाही. भारतातला पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दर्शन घेतले. यावेळी पाटील यांनी बाप्पाचं दर्शन घेऊन आरती देखील केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष पुनीत बालन यांची देखील उपस्थिती होती. यावेळी टीका करणाऱ्यांना टीका करू द्या आणि मदत करायची असेल तर पुनीत बालन यांच्यासारखी करा, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. कुटुंबाकडे मी नेहमी हेच सांगत असतो की ह्या देशातल्या सर्वसामान्य माणसाला कुणाच्या मदतीवर जगणं आवडत नाही. त्यामुळे त्याला रोजगार मिळेल, तो त्याच्या पैशाने त्याचं कुटुंब चालवेल, त्याच्या मुलीचं लग्न तो करेल, त्यात त्याला जो आनंद असतो तो अनुदानावर नसतो. आणि ह्या देशाची अर्थरचना अशी व्हावी. जे मी बाप्पाकडे अलीकडे एक नवीन मागणी करतो आहे की घरातलं सगळं सांभाळून महिलांना 8 तास नोकरी शक्य नाही. ज्यांना शक्य आहे त्यांना शक्य आहे, ज्यांना शक्य नाही त्यांना 4 तासाची नोकरी ह्या देशात क्रिएट झाली पाहिजे. म्हणजे जॉब पण 2 क्रिएट होतील आणि तिला घरचं सगळं सांभाळून 4 तास नोकरी करून पैसे घर चालवायला कंट्रोल करता येईल. मी नेहमीच बाप्पाला मागणी करत असतो की विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण होऊ देत, नोकऱ्यांना लागू देत, विदेशात जाऊ देत, चांगले पॅकेजेस मिळू देत, शेतकऱ्यांना पाऊस चांगला होऊ देत, पीक येऊ देत, भाव मिळू देत
आणि महिलांना सुद्धा त्यांच्या पायावर उभं राहायला मिळतं, म्हणजे घरामध्ये त्याचं से निर्माण होतं. पुण्यातील नातुबा गणपती मंडळाची मानाची आरती भूमकर इन्स्टिट्यूटचे तुषार भूमकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भूमकर यांचे कुटुंबीय आणि कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. बाजीराव रोडवरील प्रसिद्ध गणेश मंडळ म्हणून नातुबाग मंडळाची ओळख आहे. यावेळी सर्वांना सुख शांती लाभू दे अशी प्रार्थना तुषार भूमकर यांनी गणरायाकडे केली. राज्यातील सगळीकडे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतोय. अनेक गणेश मंडळ वेगवेगळे देखावे सादर करत आहेत, जनजागृती देखील करत आहेत. हिंगोलीच्या श्रीराम बाल गणेश मंडळाने देशात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने बेटी पढाओ बेटी बचावचा देखावा सादर केला. हा संपूर्ण देखावा श्रीराम बाल गणेश मंडळाच्या तरुणींनी सादर केल्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. याचाच आढावा घेत तरुणींसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी. राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे. अनेक गणेश मंडळ विविध देखावे रेखाटत आहेत, देखाव्याच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. सध्या हिंगोलीच्या जे मोंढ्यामध्ये गणेश मंडळामध्ये आहे, बघू शकता की या ठिकाणी जे श्रीराम बाल गणेश मंडळ आहे या मंडळाने ज्या ते देखावा रेखाटलेला आहे. बघू शकता की डोंगर पर्वत रांगामध्ये गणेशाची मूर्ती स्थापन या ठिकाणी केलेली आहे. बघू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी ऋषीमुनीच्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी गणेशाची मूर्ती स्थापन केलेली आहे. बघू शकता की या ठिकाणी ज्या आहे ते पर्वत रांगा आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आकर्षक अशी या ठिकाणी देखावा सादर या गणेश मंडळाने केलेला आहे. सर्वात जुना गणेश मंडळ म्हणून या गणेश मंडळाची ओळख आहे आणि अनेक वर्षापासून हे या ठिकाणी गणेशाची स्थापना करतात. कशा प्रकारे या सर्व या पूर्ण देखावा सादर करण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी देखील मेहनत घेतलेली आहे. आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात. ताई, मला सांगा, संपूर्ण जुनं गणेश म्हणून आपल्या मंडळाची ओळख आहे, कशा प्रकारे या ठिकाणी तयारी केली होती, काय सांगाल? आमच्या मंडळाने 2 देखावे सादर केले. एक जे मुलीवर अत्याचार होतात त्याच्यावरही आणि एक ऋषीमुनीवर की जंगलात ऋषीमुनी बसलेले त्याच्यावरही. हा देखावा आम्हाला सागर भैया म्हणून आमचे कार्यकर्ते त्यांनी आयडिया दिली आणि हा कोणी कलाकार येऊन हा देखावा सादर केलेला नाही. आमच्या स्वतःच्या टीमनी ही मेहनत घेतली आहे आणि हा देखावा सादर केला आहे. 10-15 दिवसापूर्वीच हे चालू केलेलं होतं सगळं. हे डेकोरेशन वगैरे हे आम्ही 2-3 दिवसापासून कंटिन्यू रात्रीभर जागून सगळी टीम डेकोरेट करत आहे आणि याच्यात सर्वांचंच खूप योगदान आहे. नक्कीच आपण जर बघितलं असेल की अशा प्रकारे देखावे या मंडळाने स्थापन केलेला आहे. गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. वाशिम येथील मंत्री पार गणेशोत्सव मंडळाद्वारे 14 वर्षापासून शाडू मातीपासून बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात येते. यावर्षी सुद्धा मंत्री पार गणेशोत्सव मंडळाद्वारे 6 फूट उंचीचे पर्यावरणपूरक बाप्पा साकारलेत. मूर्तीभोवती राजस्थानच्या जयपूर येथील शीश महालाचा देखावा साकारला. दरम्यान शीश महालात विराजमान गणेशाला पाहण्यासाठी वाशिम येथील गणेश भक्त मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. नाशिकच्या नाशिक रोड येथील बालाजी सोशल फाउंडेशन तर्फे उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचा देखावा उभारण्यात आला. हा देखावा पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. ज्याप्रमाणे उज्जैनला शिवलिंगाला साज शृंगार केला जातो त्याचप्रमाणे रोज या शिवलिंगाचा शृंगार केला जातो. हे मंदिर
हे मंदिर बनवण्यासाठी 40 दिवस लागले. यासाठी मुंबईहून कारागीर मागवण्यात आल्याची माहिती बालाजी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास मुदलियार यांनी दिले. त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी. गजानन गणपती महाराज की सुख करत देव जय देव जय मंगल रे कुमारा गंगानाथी आता भावे अर्पिले. कर्जत तालुक्यातील अंतरण नीड या गावातील पंढरीनाथ करडे यांच्याकडे गणेशोत्सवासाठी आकर्षक आरास केली जाते. यंदा 22 दिवसात 42 पुठ्ठ्यांपासून राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती त्यांनी साकारली आहे. त्याला साजेशी रंगछटा देत त्यात लाईट्सचा वापर करण्यात आला. तर मंदिराच्या बाजूला गणेश मूर्ती विराजमान करण्यात आली आहे. या प्रतिकृतीचं परिसरात कौतुक होत असून गणेश भक्तांमध्ये ती आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. यावेळी मी राम मंदिर बनवलंय. याच्या आधी आपण गेल्या वेळेस केदारनाथ आणि जेजुरीगड मरीन ड्राईव्ह असे वेगवेगळे दरवर्षी वेगवेगळे काहीतरी आपण लोकांना म्हणजे चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस आपण राम मंदिर केलंय जेणेकरून आपल्या यावर्षी 2024 मध्ये 22 जानेवारीला राम मंदिरची प्रतिष्ठापना झाली. याची प्रतिकृती आपण यावर्षी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पालघरमधील भिरवाडी गावामध्ये मागील 50 वर्षापासून गणपतीची स्थापना केली जात असून मनमोहक अशी आरास केली जाते. यावर्षी गावकऱ्यांकडून सजावटीसाठी मनमोहक फुलांची आरास केली आहे. स्त्रियांवरील अत्याचार, झाडांची होणारी अवैध कत्तल, झाडे लावा झाडे जगवा, त्याचप्रमाणे पाणी अडवा पाणी जिरवा यासारखे विविध संदेश या माध्यमातून देण्यात आले. चंद्रपूर शहरातील दत्तनगर भागात नवयुवक बाल गणेश मंडळाने आपल्या अनोख्या देखाव्यांची सर्वत्र चर्चा होते. मागील 4 वर्षांपासून या देखाव्यांना महापालिकेचं बक्षीस देखील मिळतंय. यंदा नवयुवक बाल गणेश मंडळाने जलसंवर्धन या विषयावर जनजागृतीपर देखावा तयार केलाय. पृथ्वीवर पाण्याचं महत्त्व काय आहे आणि जलसंवर्धनासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे या देखाव्यातून अधोरेखित करण्यात आलं. मागील 4 वर्षापासून सतत पर्यावरणपूरक उत्कृष्ट देखावे सादर करून प्रथम क्रमांक घेत आहे. यावर्षी सुद्धा दत्तनगर मध्ये श्री नवयुवक बाल गणेश मंडळाद्वारे उत्कृष्ट अशी पर्यावरणपूरक प्रस्तुती करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये वृक्षारोपण किती महत्त्वाचे आहे ते सांगण्यात आलं आहे. देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. ठाण्यातील भिवंडी शहरातील गैबीनगर परिसरातील तृतीयपंथीयांकडून गणपती बाप्पाला वाजत गाजत डीजेच्या तालावर नाचत निरोप देण्यात आला. त्यावेळी मोठ्या संख्येने तृतीयपंथी या मिरवणुकीमध्ये सामील झाले होते. हे पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली. तृतीयपंथीयांकडून बाप्पाला निरोप देण्यात आलेला आहे. भिवंडीमधली ही दृश्य मिरवणुकीत मोठ्या संख्येने तृतीयपंथीयांचा सहभाग पाहायला. ठाण्यातील श्री साईनाथ मित्रमंडळाकडून गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळाने मोठ्या उत्साहात बाप्पाला विराजमान केलंय. मंडळाकडून सुंदर अशी सजावट देखील करण्यात आली आहे. राज्यभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा होतोय. साईनाथ मंडळाकडून आकर्षक अशी सजावट या ठिकाणी करण्यात आली. राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतोय. उल्हासनगरमधील परदेशी कुटुंबियांनी मोठ्या थाटामाटात बाप्पाला विराजमान केलंय. परदेशी कुटुंबियांकडून सुंदर अशी सजावट या ठिकाणी करण्यात आली. हे दृश्य पाहतो. राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतोय. उल्हासनगरमधील परदेशी कुटुंबियांनी मोठ्या थाटामाटात बाप्पाला विराजमान केलंय. परदेशी कुटुंबियांकडून सुंदर अशी सजावट करण्यात आली. परदेशी कुटुंबाकडून सुंदर अशी सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे. उल्हासनगर मधली दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतो. राज्यभरात गणपती उत्सव साजरा होतो. अत्यंत भक्तिभावाने गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या घरात विराजमान केलंय. मुंबईच्या जोगेश्वरीतील पावसकर कुटुंबियांनी देखील अत्यंत थाटामाटात
दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाला विराजमान केले. पावसकर कुटुंबियांकडून सुंदर अशी सजावट देखील करण्यात आली. भुसावळचा राजा शिवमुद्रा प्रतिष्ठान मंडळाकडून यंदा श्री कष्टभंजन देव हनुमान मंदिर सारंगपूर येथील देखावा सादर करण्यात आला. सालावादाप्रमाणे मंडळाने सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा जोपासले. बाप्पाच्या दर्शनाला भाविकांची प्रचंड गर्दी झाली असून या ठिकाणी यात्रेचं स्वरूप कोकणात गणेशोत्सवाचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये नगरसेवक राजीव कुडाळकर यांच्या घरात थाटामाटात बाप्पाला विराजमान करण्यात आला. यंदा कुडाळकर कुटुंबाकडून शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळ्याचा सुंदर असा देखावा साकारण्यात आला. हा देखावा पर्यावरणपूरक असून यातील चित्र कागदाने बनवण्यात आली. कुडाळकर कुटुंबियांच्या देखाव्याची परिसरात चर्चा आहे. कुडाळकर कुटुंबात बाप्पा विराजमान झाले. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साकारण्यात आला. मुंबईत गणेशोत्सवाचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. मुंबईतील चेंबूरमधील प्रतीक म्हात्रे आणि कुटुंबियांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने बाप्पाला विराजमान केले. म्हात्रे कुटुंबाने बाप्पासाठी सुंदर अशी फुलांची आणि लाईटची सजावट केली. चेंबूरमधील म्हात्रे कुटुंबात बाप्पा विराजमान झालेत. म्हात्रे कुटुंबांकडून फुलं आणि लाईटची सुंदर अशी सजावट करण्यात आली. मुंबईत सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह सुरू आहे. गणेश भक्तांनी अत्यंत भक्तिभावाने आपल्या घरात लाडक्या गणरायाची स्थापना केली. मुंबईतील राजू राजपूत आणि कुटुंबियांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात बाप्पाला विराजमान केलं. राज्यभरात 7व्या दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आलाय. पुण्यातील पारगावमधील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या बाप्पाचं विसर्जन पार पडलंय. लहान वारकऱ्यांसोबत पारंपरिक पद्धतीने टाळ मृदुंगाच्या गजरात ही मिरवणूक पार पडली. जाग्यामध्ये जाऊ करायचा गोडाव घालायचा जाग्यामध्ये जाऊ करायचा. गोवंडीच्या आंबुर्ले कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात बाप्पा विराजमान करण्यात आले. आंबुर्ले कुटुंबियांकडून दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने बाप्पाला विराजमान केलं जातं. आंबुर्ले कुटुंबियांनी अंतराळचा सुंदर असा देखावा साकारलाय. आंबुर्ले कुटुंबियांकडून दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने बाप्पाला विराजमान केलं जातं. आंबुर्ले कुटुंबियांनी अंतराळचा सुंदर असा देखावा साकार केला. कोकणात अगदी घराघरात गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. रत्नागिरीच्या दापोलीतील मयेकर कुटुंबियांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटाने बाप्पाला विराजमान केले. या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा लोकशाही मराठी. पुण्यातील नातूबाग गणपती मंडळाची मानाची आरती भूमकर इन्स्टिट्यूटचे तुषार भूमकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भूमकर यांचे कुटुंबीय आणि कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. बाजीराव रोडवरील प्रसिद्ध गणेश मंडळ म्हणून नातूबाग मंडळाची ओळख आहे. यावेळी सर्वांना सुख शांती लाभू दे अशी प्रार्थना तुषार भूमकर यांनी गणरायाकडे केली. बाजीराव नातूबाग मंडळ हे दरवर्षीच विद्युत रोषणाईचा देखावा करत असतं.
भरपूर गर्दी महाराष्ट्रभरातून लोक येत असतात हे देखावे बघायसाठी आणि खूप आनंदाचं वातावरण असतं. तर खूप छान वाटतं इथं गणपतीचे 10 दिवस थांबून. मी आता माझ्या ऑफिसच्या जवळच आहे, त्यामुळे मी रोजच येत असतो. तर खूप आनंद उत्सव इथं चाललेला असतो. गर्दी भरपूर असते, लोकांमध्ये उत्साह पण भरपूर असतो. हा उत्सव लोकांचा असाच टिकून राहावा ही गणेशाच्या चरणी प्रार्थना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.